हाय हॅलो नमस्कार. तर काल आपण जी स्वामी आईंची मूर्ती निद्रावस्थेमध्ये ठेवली होती त्या मूर्तीला आज आपल्याला स्थापन करायचंय अभिषेक करून. त्याच्या आधी घर स्वच्छ केलं, उंबरटा पूजन, रांगोळी, धूप, दीप त्या सगळ्या गोष्टी करून घेतल्या. म्हणजे आपल्या घरामध्ये स्वामी आईंना अजून प्रसन्न वाटेल, अजून छान वाटेल आणि स्वामी आईंमुळे आपल्याला छान वाटेल. तर हॉलमध्ये आपल्याला स्वामी आईंची मूर्ती ठेवायची आहे, स्थापन करायची. ती सगळी ऍडजस्टमेंट माझी चालू होती, कारण दुसरी स्वामी आईंच्या आधीची आपली जी मूर्ती आहे ती मी देवघरामध्ये छान ठेवली आहे. ते तुम्ही कालच्या ब्लॉग मध्ये बघितलं. तर सगळ्यात आधी स्वामी आईंच्या जिथे स्थापन करायचे जागा स्वच्छ करून घेतली आणि अभिषेक करून घेतला स्वामी आईंचा. आता अभिषेक कसा करायचा आहे काय हे सगळ्यांना माहित असतं. जरी माहित नसेल तर युट्यूबला भरपूर व्हिडिओज आहेत की अभिषेक कसा केला पाहिजे, सगळ्या पद्धती आहेत. तर तुम्ही त्या पद्धतीने अभिषेक करू शकता. तर मला जसा मी दरवेळेस करते, मला जसं माहित आहे तसं मी स्वामी आईंचं छान अभिषेक करून घेतलं. स्वामी आईंना क्लीन केलं, सगळं त्यांचं आवरलं. तर त्यांचा मला शृंगार करायचा आहे. त्यांना छान अत्तर लावून घेतलं. अत्तर स्वामी आईंना खूप आवडतं. हार घालून घेतला, हार आणि कॅप म्हणजे टोपी. तर मी दोन्ही मॅचिंग आणलेले स्वामी आईंसाठी. तर छान चंदनाचं मी टिलक करून घेतलं त्यांना. हे चंदनही मी अक्कलकोटवरून आणलेले आणि टोपी घालून घेतली. असं काहीसे स्वामी आईंना छान मी स्थापन केलेले अभिषेक करून. त्याच्यानंतर त्यांची पूजा केली, पुष्प वाहिले, धूप दीप सगळं काही गोष्टी करून स्वामी आईंची आपली ही नवीन आणलेली मूर्ती हॉलमध्ये स्थापन झालेली आहे. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.